काकी मी काही हेल्प करू? काकी सोनाली, हो मी काही हेल्प करू का? नको ग, राहू दे. काकी काय झालंय? काही नाही. काकी हो तुम्हीच मला नेहमी म्हणता ना की मी घरातल्या सारखी आणि यश पण मला त्याची बेस्ट फ्रेंड समजतो. मग आजपासून तुम्ही पण समजा. मग मला हे करू द्या आणि तुम्ही नका करू, मी करते. काकी मनातलं बोललं ना की रिलॅक्स वाटतं. सांगा बघू काय झालंय? काय सांगू तुला मी? घरात ना सध्या खूप टेन्शन सुरू आहे. घरातल्यांचं एकमेकांशी पटत नाहीये. कडवटपणा आलाय ग सगळ्यांच्या वागण्यात. म्हणजे आधी भांडणं व्हायची, पण त्याचा ताण असं दुसऱ्या दिवशी सकाळी नाही जाणवायचा. त्यात यश कसा वागतोय बघतेस ना तू. शिंग फुटल्यावर मुलं कशी वागतात. तुझी आई पण तुला असंच म्हणत असेल ना. पण हा खूप विचित्र वागतोय ग. म्हणजे नको तिथे ना स्वतःच्या मनाप्रमाणे वागतो आणि मग घरातल्या सगळ्यांनाच त्रास होतो. काकी तुम्ही नका काळजी करू. मी बोलते यश बरोबर आणि समजावते त्याला. आणि मलाही समजाव त्याच्या मनात काय चाललंय ते. म्हणजे तो आता सेलिब्रिटी झालाय, स्टार झालाय म्हणून आम्ही आमचं वागणं बदलायला हवंय का त्याला? असं त्याला वाटतंय का? त्याला म्हणावं स्पष्टपणे सांग काय ते. कारण आम्हाला नाही कळत ग यातलं काही. काकी मला सांगा, तुम्ही का तुमचं वागणं चेंज करणार? उद्या स्वानंदीचं लग्न झाल्यावर तिचं नाव चेंज होणार, तिचं घर चेंज होणार, तेव्हा तुम्ही चेंज करणार आहात का तुमचं वागणं? अगं काही काय असं कसं चेंज होईल? मग यश बरोबर का चेंज करायचं? सेलिब्रिटी आणि स्टार ना बाहेर. एखादा व्यक्ती स्टार असो सेलिब्रिटी असो तरी तो आपल्या आईचा मुलगाच असतो. आणि आई ती फायनली आईच असते, हो ना? किती समजूतदार आहेस ग तू. तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. सोनाली. हा काकी. एक विचारू का ग? अहो विचारा ना. यश आणि टीना मध्ये फक्त मैत्रीच आहे ना? हाय एवरीवन. भाई कम ना. एक फुटवेअर आउटसाइड. Cool. कम ना. नाइस हाउस ना. आजोबा. Aishwan. हाय आंटी. Aishwan. आंटी हा माझा कझन गौरव. तुम्ही ओळखलंच असेल त्याला. हो, चेहरा बघितलाय टीव्हीवर. आज अचानक गौरवला घेऊन आलीस? ऍक्च्युली आंटी गौरवचे पण पेरेंट्स आउट ऑफ इंडिया आहेत आणि आम्ही दोघं खूप होमसिक झालो होतो. फॅमिली टाइम मिस करत होतो. सो मग आम्ही असंच भटकायला बाहेर पडलो. ऑलमोस्ट नायगाव पर्यंत आलो होतो. सो वी थॉट विरारला जाऊन येऊया. तुमच्या बरोबर पण टाइम स्पेंड करता येईल, थोडं छान वाटेल, फॅमिली टाइम. आणि खरं म्हणजे तुमच्या हातचं जेवण म्हणजे माझ्यासाठी बेस्ट मेडिसिन आहे होमसिक झाल्यावर. म्हणून आम्ही आलो. चालेल ना आम्ही इथे जेवायला थांबलो तर? अगं हो, अगदीच चालेल. आणि हे बघ, एवढं एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाहीये. यशच्या मित्रमैत्रिणींचं आमच्या घरी नेहमीच स्वागत असतं. यश त्याच्या खोलीतच आहे, जा ना. ओके. कम ना.
अबे तेरी कंपटीशन हर टाइम इधर ही रहती है क्या? डायरेक्ट मॉम के साथ किचन में? सॉरी. सोनाली, काय काकी? सांग ना, खरंच तसं काही नाहीये ना त्या दोघांमध्ये? तसं खरंच काही नाही. ते दोघं फक्त फ्रेंड्स आहेत. पण काकी, तसं काही असलं त्यांच्यात तर काय प्रॉब्लेम आहे? अगं काही काय बोलतेस? यश किती लहान आहे अजून, फक्त 18 वर्षांचा. आणि ह्या वयात ना पटकन कोणावरही विश्वास बसतो. पण काकी, तशी टीना चांगली आहे. अगं मी कुठे नाही म्हणते, पण ना आपले संस्कार वेगळे, तिचे संस्कार वेगळे. ती ना अशी एकदम हायफाय आहे ग. म्हणजे आपल्याकडे किती पैसा आला ना तरी हे सगळं नाही जमायचं बाई आपल्याला. आता तुझं बघ, तुझ्या बाबांकडे पण खूप पैसे आहेत, हो की नाही? पण तरी तू अगदी साधी आहेस, आमच्या यश सारखी. आणि तू बघितलंस ना स्वतःच्या मर्जीने त्याने कशी गाडी बुक केली ते. हे सगळं आमच्या घरात नाही चालायचं ग. आमचं एकच म्हण, अंथरूण पाहून पाय पसरावे. हेही बरोबरच आहे. घरात काय परिस्थिती आहे ते मी तुला सांगितलंच. त्यातून हा मुलगा 12वीला आहे पण अजिबात अभ्यास करत नाहीये. आणि हे असं सगळं चाललंय हे जर का घरात कळलं तर किती मोठं वादळ येईल माहितीये. मी ना घर शांत ठेवायचा खूप प्रयत्न करते, पण एक एक जण येऊन बॉम्ब ठेवून जाते. कळत नाही किती वादळ माझ्या दाराशी येऊन उभी आहेत. मला फक्त एवढंच वाटतं की ह्या वादळांमध्ये माझं घर नको उद्ध्वस्त व्हायला ग. काकी, तुम्ही एवढ्या खंबीर आहात की कोणतंही संकट निभावून घ्या. त्यामुळे होईल सगळं नीट. हाय. Hi. What's up, bro? Hi. What a pleasant surprise. तुम्ही इकडे कसे काय? तुला फोनवर बोलायला वेळ नाहीये ना म्हणून आलो. Come on, टीना. अगं तुझ्याशीच तर बोलत होतो इतका वेळ. रिअली? Oh, I'm sorry. I'm really sorry. But I'm happy too. एक मिनिट. पण म्हणजे तू मला कॉल केलास तेव्हा तू जवळच आली असशील घराच्या. थँक गॉड यू रिअलाइज. अरे मला खूप होमसिक वाटत होतं माहितीये. सो देन आय थॉट तुझ्या मॉमच्या हातचं मी जेवले तर मला बेटर वाटेल. सो आय गॉट गौरव ऑल्सो. ठीक आहे ना? कम ऑन अगं, तू विचारतेस काय? यू आर ऑलवेज वेलकम. गौरव, घर आवडलं ना तुला? हो, अर्थात सगळं बघितलंच नसशील तू. रमा, हो, हे घे ग. आले आले. मी काय म्हणते, तुम्ही सोनाली जर आमटीकडे लक्ष देशील. म्हणजे उकळ आली की गॅस बंद कर. हा, आले मी. काय झालं, बाहेर कोणी काही बोललं का तुम्हाला? अगं घरात एवढं मोठं रामायण चालू असताना बाहेरच्या कुणी येऊन काही बोलायची गरज आहे का रमा? घरात सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला झाली आहेत. मलाही त्रास होतोय याचा. या सगळ्याची सुरुवात ना रमा माझ्या नोकरी जाण्यामुळे झालेली आहे. फार भयंकर. हे माणसाला नोकरी नसणं ना फार भयंकर. आणि त्यात घरामध्ये अर्ध्या वयाचा मुलगा असताना हे असं होणं हे तर त्याहूनही भयंकर. मला ना असं वाटायला लागलंय रमा की मी आता काही कामाचाच नाहीये. डोक्यात सतत हाच विचार येत असतो, कधी संपेल हे सगळं. अहो लवकरच संपेल हे सगळं. आपण केस टाकली आहे ना, सुटेल आता तिला. आणखी एक सांगू तुम्हाला, टीना आली तिच्या भावाला घेऊन जेवायला.
सोनाली पण केव्हाची आलीये, मी थांबवलंय तिला जेवणासाठी. तर जरा मुलांसमोर तुमचा मूड बरा ठेवा ना. मी प्रयत्न करीन रमा, पण तुला माहितीये मला नाही खोटं वागता येत. मग नका वागू खोटं. अंकल, आम्ही यशचे फ्रेंड्स आहोत आणि फ्रेंड्स म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली, राईट? आम्ही एवढा हक्काने तुमच्या घरी येतो, तर मग तुम्ही आमच्यासाठी का म्हणून तुमचे इमोशन्स लपवायचे? ऍक्च्युली मला केव्हापासून तुम्हाला एक विचारायचं होतं, पण हिम्मतच नाही झाली. मला माहित नव्हतं वेदर यू विल लाईक इट ऑर नॉट. पण डॅडच्या मुंबई ऑफिसचं सगळं काम बघणारे अंकल आता रिटायर झाले जस्ट अ मंथ बॅक. सो डॅड आता एक विश्वासू माणूस शोधतायत. तुम्ही रेडी असाल तर मी बोलू शकते त्यांच्याशी. अरे नाही, नको, कशाला उगाच. मी पण प्रयत्न करतोच आहे ना. बाबा पण प्रॉब्लेम काय आहे? आय मीन ओपनिंग चांगलं असेल तर ऍटलीस्ट ट्राय करायला काय हरकत आहे ना. मलाही पटते हो यशचं. म्हणजे हे तुमच्यासाठी मुद्दाम असं नाहीये ना, त्यांना सुद्धा गरज आहे. करेक्ट. आणि अंकल, हा कोणी फेवर नाही करत आहे तुमच्यावर. तुमचे आणि डॅडचे टर्म्स अँड कंडिशन्स जर मॅच झाले तर यू कॅन गो अहेड. आणि तुम्ही नाही म्हणूच शकता अंकल. स्टार्टिंग सॅलरी आय गेस 1 लाख आहे. चालेल? बघा, मी म्हणाले होते ना तुम्हाला सगळं चांगलं होईल म्हणून. सुरुवात झाली. अंकल, आता एक स्माइल करा ना. एक सेल्फी काढूया का फॉर दिस हॅपी मोमेंट? रेडी? आई तू थोडीशी मागे सर आणि बाबा तुम्ही थोडे पुढे सर. ओके, स्माइल. टीना, योर डॅड इज कॉलिंग यू. एक सेकंड येशील का ग? या, I'll just come. दे. फोन तो सिर्फ बहाना था. अबे क्या गेम खेला है तू? अबे क्या स्टाइल में तूने उनको अपने जेब में डाला है. मला तर आता वाटतंय की सगळी फॅमिली लाईफ टाइम तुझ्याच ऑब्लिगेशनच्या अंडर राहणार आहे. यशच्या लाईफ मधला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, घराचं फायनान्शियल टेन्शन. आता तो ते स्टुपिड इव्हेंट्स नाही करत बसणार ओनली फॉर मनी, एंड वो हमेशा मेरी मुट्ठी में रहेगा. अगेन ओव्हर कॉन्फिडन्स. मी तुला आधी पण सांगितलेलं आणि आता परत सांगतोय, सोनाली अजूनही यशच्या लाईफ मध्ये आहे आणि आता घरात सुद्धा. तिला मी आमच्यामध्ये येऊच देणार नाही. घर करके क्या करेगी तू? बहुत कुछ, बट स्टेप बाय स्टेप. भाई तू बस देखता जा. सोनाली, अब मी जसा विचार करत होते ना तशी टीना नाहीये ग. मी पण ना काही विचार करत असते. यश, तू ही कंटिन्यू कर. आय विल गो अँड हेल्प आंटी. ओके. बस रे. या, इट्स ओके. यश येते रा? या, गोव्याच्या एका कॉम्पिटिशन मध्ये जिंकलो. नाईस. मी पण ना काही विचार करते खरंच. आंटी, हा, मी काही मदत करू? हो कर ना. काय करू मी?
असं झालं कसं? टीना तू पण ना, कशाला उगाच सूर्य हँडल करतेस? सोनाली जरा हळद घे ना प्लीज. डोंट वरी हळद लावली आपण, इट विल बी ऑल राईट. आय नो. पटकन हळद. अगं ही नाही सेपरेट हळद, ह्याच्यात मिरची मिक्स झाली. ते मग तिकडे वरती बघ हळदीची बरणी. काम डाऊन. काय दे ग पटकन दे. हो पटकन दे ना सोनाली. दे. डोंट वरी. थोडं दुखणार ग. थांब दाबून दे यश. हा दाबून दे. झालं बरं वाटतंय? डोंट वरी. थांबेल. टीना डोंट वरी हा, जास्त नाही दुखणार, होईल बरं. हा सावकाश. हा होईल बरं. रक्त थांबू दे. दाबून दे रे. दाबून हा लावून. आई हिला हळदीचं दूध दे ना प्लीज. हो. डोंट वरी. हळदीचं दूध प्यायलीस की होशील ओके. डोंट वरी. हार नाही लागलाय. दाबून दे रक्त थांबेल. आवडलं ना? होईल आता ते बरं. ह्या करू नको. औषधाचं असतं ते हळदीचं दूध. पी. बघू इकडे. सॉरी आय वॉज जस्ट चेकिंग. सॉरी. अगं आपण डॉक्टरकडे जाऊया का? कशाला? मी पट्टी लावली आहे, हळद लावली आहे, शिवाय हळदीचं दूध सुद्धा प्यायला येते. अजून देऊ? आय एम ओके. टीना तू ना आता रेस्ट कर. तुझं बोट कापलंय ना, काही हेल्प नाही करू शकणार आम्हाला. यश तिच्याऐवजी तू ये ना आम्हाला हेल्प करायला. हा गुड आयडिया. चल. अगं पेन होत आहे का तुला? हे बघ सिस्टर, ये सोनाली के दोस्ती के सामने ना तेरा प्यार नहीं टिकने वाला. बघ ना सगळं तिच्या मनासारखं होत आहे. और जो ये तूने खून बहाया ना यश के लिए, वेस्ट झालंय सगळं. दिखेगा, आज ही दिखेगा. आंटी फूड खूप अमेझिंग होतं. आवडलं ना? हो. अरे मग खासच होतं आजचं जेवण. सोनालीने मदत केली होती ना मला. काकी अहो पण यश सुद्धा होता की किचन मध्ये हेल्प करायला. बरं तुम्ही दोघं बसा आरामात, आम्ही आतला आवरतो. हा चल यश, चल ये मदतीला. आई काय ग? ये लवकर. ये यश की मम्मी तो बहुत सोनाली करती है. काय? सुगंध तुला कळत नाही? चल मी तुला चॉल दाखवतो. द स्ट्रक्चर इज अमेझिंग. चल. काकी मी आलेच. हे दोघं इतक्यात गेले कुठे? मी मुद्दाम तुला बाहेर घेऊन आले कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं. बघितलं, आय मॅजिक वॉन्ड आहे माझ्या हातात. कसं मी यशच्या फॅमिलीवर मॅजिक केलंय. पण हे सगळं ना तोपर्यंतच राहील जोपर्यंत यशला कळत नाहीये की यशने दिलेली अंगठी तू विकलीस. पर एक बार उसको समझ गया ना तो तू उसके लाइफ से आउट. इम्पॉसिबल. त्यांनी जर मला विचारलं तर मी सांगेन त्याला की अंकी पडली कुठेतरी, हरवली. बिकॉज ही ट्रस्ट मी अ लॉट. आणि जो इतका विश्वास ठेवतो माझ्यावर की जर मी त्याला सांगितलं की डॅडनी मला पैसे नाही पाठवले तर तो मला पैसे देतो.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.